नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपले या नवीन चॅनेलवर, ज्याचं नाव आहे समथिंग न्यू. समथिंग न्यूचा प्रवास आपण एका पुस्तकाने करत आहोत, ज्याचं नाव आहे रॉबर्ट टी कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. त्यामध्ये आपण पाहणार आहोत. आधी थोडंसं शेरॉन लेस्टर म्हणतात, खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असे माझे आईवडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं जीवनात यशस्वी व्हावं यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं, हेच त्यांच्या पुढचं ध्येय होतं. 1976मध्ये मी पदविका मिळवली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातील तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या मास्टर प्लॅनप्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीने नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसे कमावून वेळेआधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्न पाहू लागले होते. माझे पती मायकेल हे देखील याच मार्गाने गेले. आम्हा दोघांची कुटुंब अतिशय कष्टाळू आणि कामसू होती. उत्पन्न मर्यादित असलं तरी काम हाच आमचा मंत्र होता. मायकेल द्विपदवीधर झाले. त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली. त्यानंतर कायद्याची पेटंटच्या कायद्यात विशेष तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टनमधील एका विख्यात कंपनीनं त्यांना बोलावून घेतलं. आता त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होतं. उत्तम कारकीर्द आणि वेळेआधीच निवृत्ती. आम्हा दोघांचीही कारकीर्द उत्तम सुरू होती. आम्ही त्या दृष्टीने यशस्वी असलो तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं. निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या. वरचे हुद्दे मिळवत गेलो तरीही आमच्या संचयात जी काही भर पडत होती ती आमच्याच पैशाची होती. आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी. दोघंजण माध्यमिक विद्यालयात आहेत तर एक शाळेत जायला लागलाय. आपल्या मुलांना उत्तमातील उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. 1996 साल होतं ते. एक दिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी आला. त्याला सारं काही नीरस वाटत होतं. अभ्यासाचा तो प्रचंड कंटाळा आला होता. जे माझ्या आयुष्यात कधीही उपयोग पडणार नाही त्याच्या अभ्यासात मी वेळ का घालवू, असा त्याचा साधा प्रश्न होता. मी चटकन उत्तर दिलं, तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाही, चांगले गुण मिळवले नाहीस तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही, श्रीमंत मात्र नक्कीच होईन, त्यानं उत्तर दिलं. तू जर पदवीधर झाला नाहीस तर तुला चांगली नोकरी मिळणार नाही आणि तुला जर नोकरी मिळाली नाही तर तू श्रीमंत कसा होशील? माझ्या प्रश्नात आईच्या काळजीची छटा होती. माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला. त्यानं कंटाळ्यानं मान हलवली. जरा वेळ खाली पाहत राहिला. आमचं हे संभाषण याआधी अनेकदा झालं होतं. पुन्हा एकदा माझा आईचा सल्ला ऐकताना त्याने कान बंद करून घेतले होते. त्यांची इच्छाशक्ती तेवढीच जबरदस्त आहे आणि हे सारं असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे. माझं बोलणं झाल्यावर त्यानं मान वर केली आणि म्हणाला, आई, ही मला मिळणाऱ्या व्याख्यानाची नांदी होती. आई, काळाबरोबर चालायला शिक. जरा आजूबाजूला पहा. ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मायकल जॉर्डन आणि मॅडोनाकडे पहा. हॉवर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट ठेवलेल्या बिल गेट्सकडचं उदाहरण घे. त्यांनीच मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि तिशीत असताना ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्या बेसबॉलच्या खेळाडूवर तर मानसिकरित्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे, तरीही तो वर्षाला $40 लाख कमावतो. त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली. मला माझे आई वडील जो सल्ला देत होते तेच मी माझ्या मुलांना सांगत होते. आजूबाजूचं जग कितीही बदललं तरी सल्ला कायमच राहिला होता. उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होताच असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलांच्याच जास्त लवकर लक्षात आलं. आई, तो पुढे बोलू लागला, मी काही तू आणि डॅड एवढं कष्ट करणार नाही. तू खूप पैसे मिळवतेस. आपण खूप मोठ्या घरात राहतो. माझ्याकडे खूप खेळणी आहेत. हेही खरं आहे. पण मी जर तुझा सल्ला ऐकला तर माझ्यावरतीही तुझ्यासारखी वेळ येईल. कर भरण्यासाठी खूप कष्ट करायचे आणि शेवटी कर्ज फेडतच बसायचं. आता तर नोकरीचीही शाश्वती नसते. कंपन्यांमध्ये नोकर कपात असते. त्याला डाऊन सायझिंग आणि राईट सायझिंग अशी नावं असतात, हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागलीस तेव्हा तुला मिळणाऱ्या पगारा एवढी पगार ही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसायात करणाऱ्यांकडे पहा. त्यांनाही आता पूर्वीसारखं उत्पन्न मिळत नाही. मला हेही माहीत आहे की निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षितता योजना किंवा निवृत्ती वेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तर हवी आहेत. त्याचं बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नाची नवी उत्तरं शोधायची होती. माझ्या आई वडिलांनी दिलेला सल्ला 1945 पूर्वी जन्मल्यासाठी उपयुक्त असेलही कदाचित, पण वेगाने बदलणाऱ्या या जगात जन्मलेल्यांसाठी तो अनर्थकारक ठरू शकतो.
आता मी माझ्या मुलांना शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा असं सांगू शकत नाही. आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्याने विचार करायला हवा, हेही मला जाणवलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात. त्याची मला एक आई आणि अकाउंटिंग म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट कार्ड आले असतात, पण त्यांना आर्थिक विषयाची काहीच जाण नसते. पैसे कसे गुंतवावे किंवा ते वापर असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते हेही त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबतचं ज्ञान असल्याशिवाय ते याबद्दलच्या जगात तोंड देऊ शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचतीपेक्षा खर्चाचं जास्त महत्त्व दिलं जातं. अशा वेळी हे ज्ञान आवश्यकच ठरतं. माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकला होता. त्या कर्जात अखंड बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारी क्रेडिट कार्ड नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थविषयक प्रशिक्षण देऊ शकेल अशा अभ्यासक्रमाचा शोध सुरू केला. एके दिवशी माझ्या पतीनं मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, माझ्यासमोर रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक गृहस्थ बसलेले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचं पेटंट घेण्यासाठी आले आहेत. मला वाटतं तू ज्याच्या शोधात होतीस ते सापडलं आहे. तू त्यांना भेट. मी ज्याच्या शोधात होते तेच ते. रॉबर्ट कियोसाकी हे कॅश फ्लो नावाचं एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलना ती संकल्पना प्रचंड आवडली. आम्ही दोघांनी त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्याने आम्हाला त्यांच्याच प्रायोगिक कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या 19 वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेले. या प्रशिक्षणात 15 जण सहभागी झाले होते. आमचे 3 गट करण्यात आले. माईकचं म्हणणं अगदी योग्य होतं. मी ज्या प्रकारच्या शिक्षणाच्या शोधात होते ते मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक व्यापारासारखा बोर्ड होता. त्याच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला असे 2 मार्गही होते. आतल्या बाजूला मार्ग होता त्याला रॅट रेस आणि बाहेरच्या बाजूला मार्गाला फास्ट ट्रॅक असं नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर वयायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता. एकदा बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट रॅट रेसबद्दल सांगू लागले. तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलांचा जन्म होतो, तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो, पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात जातो, चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी मिळाली की त्याचे आई वडील कृतकृत्य होतात. आता सारखंही ठरवल्याप्रमाणे घडत जातं. पदवीधर मुलगा मग चांगल्या आणि सुरक्षित नोकरीचा शोध घेऊ लागतो. तो सैन्यात जातो, सरकारी नोकरीत जातो, डॉक्टर होतो आणि वकील होतो. नोकरी मिळाली की त्याच्या हाती पैसा खेळू लागतो. त्याचबरोबर बरीच क्रेडिट कार्डही हाती पडतात आणि मग सुरू होतो खरेदीचा सिलसिला. जर तो अजूनपर्यंत सुरू झालेला नसेल तर. खर्च करण्यासाठी हाती पैसा असल्यामुळे ही इतर तरुण मुलं नेहमी जिथं दिसतात तिथंच जाऊ लागतात. अनेक जण भेटतात, मैत्री निर्माण होते, एखादी मुलगी भेटते, प्रेम जुळतं, काही वेळा लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. 2 प्रेमी जीव एक झालेले असतात. त्यात दोघंही नोकरी करणारे असतात, त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग ते घर, गाडी, TV वगैरे खरेदी करण्याचं ठरवतात आणि तशी करतातही. एखाद्या मोठ्या सहलीलाही जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं, मग तेही होतं. मुलांची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशाची गरज भासू लागते. या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपलं करिअर तितकंच महत्त्वाचं वाटत असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी यासाठी आता ते दुप्पट काम करू लागतात. त्याचवेळी दुसरी अपत्यही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं. त्यांना मोठं घर हवं असतं. अधिक पैसे मिळण्यासाठी ते कामाला वाहून जातात आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी होतात. वाढत्या गरजेनुसार अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी किंवा बढतीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रमही करतात. त्याचं फळ मिळतं, पगार वाढतो. उत्पन्न वाढलं की प्राप्ती कर, मिळकर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करामध्येही वाढ होते. त्यांना मोठा पगार मिळतो खरा, पण तो कुठे जातो हे त्यांनाच कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि वाहन सामानही आणतात. आता मुलं 5-7 वर्षाची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी त्यांना सतावू लागते. मुलांचं शिक्षण आणि आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज वाटू लागते. सुमारे 35चं हे दाम्पत्य आता रॅट रेसमध्ये अडकतं. आता हे कंपनीत मालकांसाठी, वेगवेगळे कर भरण्यासाठी, सरकारासाठी आणि घराचे आणि क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी आणि बँकेसाठी काम करतात. तेही आपल्या मुलांना तोच खूप अभ्यास करून उत्तम गुणांनी पदवी मिळवण्याचा आणि सुरक्षित नोकरी शोधण्याचा सल्ला देतात. ते आपल्या आयुष्यात पैशाविषयी काहीच ज्ञान मिळवत नाहीत.
आयुष्यभर कष्ट करत राहतात. त्यांची मुलंही त्याच मार्गाने जातात. यालाच रॅट रेस म्हणतात.